हरिः ओम. श्री स्वामी समर्थ. चिंतोपंत टोळांचे चिरंजीव गोविंदराव टोळे यांना पोटदुखीचा त्रास होत होता. चिंतोपंतांनी त्यांना सांगितलं, अक्कलकोटला जा, स्वामी दर्शन घ्या. गोविंदरावांची काही स्वामींवरती श्रद्धा नव्हती बरं, पण वडिलांनी सांगितलंय म्हणून केवळ ते अक्कलकोटला आले, स्वामींचं दर्शन घेतलं. पण तडक गाणगापूरला निघून गेले. 2.5 वर्ष तिथे सेवा केली आणि तिथे त्यांना दृष्टांत झाला की अक्कलकोटास निघून जावे. पण तरी सुद्धा हट्टाने ते तिथेच राहिले. पण पुढे मात्र त्यांची प्रकृती फारच बिघडली. शेवटी काही माणसं पाठवून स्वामींनी त्यांना अक्कलकोटामध्ये आणलं. त्यानंतर 9-10 वर्ष ते स्वामींजवळ राहिले. एक दिवस झालं असं, स्वामी म्हणाले, क्यो सोनार? आणि इतक्यात हे शब्द ऐकताच गोविंदरावांच्या अंगामध्ये ब्रह्मसंबंधाचा संचार झाला आणि ते भलभलतच बडबडायला लागले. हो, महाराजांच्या अंगावरती त्यांना मारायला धावले. तसं समर्थ 3 वेळा मोठ्यांना म्हणाले, लोहार, सवा मणाची बेडी याच्या हातात ठोक. अहो, हातापायांची अशी अढी पडली आणि गोविंदराव किंकाळ्या फोडायला लागले. मी अपराधी आहे स्वामी, मी अपराधी आहे. माझे पैसे आहेत गोविंदरावांकडे, तेवढे ते मला मिळवून द्या, म्हणजे मी जातो. मी मरतो, मी मरतो, मी मरतो, मला सोडवा, मला सोडवा स्वामी. हे बोलणं ऐकलं, पण हे संबंधाचं बोलणं ऐकून सुद्धा स्वामी म्हणाले, फुटकी कवडीही त्याला द्यायची नाही. हम उसको जूते मारकर निकालेंगे. इतक्यात एक बाई आली दर्शनाला आणि तिला स्वामींनी आज्ञा केली, गोविंदरावांच्या हातापायाची आढी सोडवा तुम्ही. त्या माऊलीचा हात लागताच गोविंदरावांचे हातपाय मोकळे झाले. ते शांत झाले आणि मग 2-4 दिवसांनी त्यांचा पोटशूळही कमी झाला. बरं, ते सोलापूरला आपल्या घरी निघून गेले. नोकरीवरती रुजू झाले. अहो, पण पुन्हा तो पोटशूळ उद्भवला. डॉक्टरांनी तर सांगितलं, हा उदररोग आहे, पोट फाडल्या वाचून तो काही बरा व्हायचा नाही. पण झालं असं, दयाळू स्वामींनी स्वप्नामध्ये त्यांच्या पोटातील सुताचा गुंडा होता तो काढला आणि अभिवचन दिलं की तू बरा होशील. सकाळी उठून पाहतात तो पोटदुखी गायब. पोट अगदी हलकं 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 असं वाटत होतं. हा असा अद्भुत चमत्कार दाखवून स्वामींनी गोविंदरावांवरती पूर्ण कृपा केली.